अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, लवकरच म्हणजेच 9 तारखेपासून येणाऱ्या गुरुवारपासून साप्ताहिक पारायणाला किंवा अखंड नामजप यज्ञ सोहळ्याला सुरुवात होणार आहे. तो म्हणजे 9 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत. 15 एप्रिल रोजी आपल्या महाराजांची पुण्यतिथी आहे. तर त्यानिमित्त आपल्या जवळपासच्या मठात, केंद्रात, मंदिरामध्ये साप्ताहिक पारायण बसलं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून सामूहिक पारायणामध्ये सहभाग घ्या. कारण आपण घरामध्ये करतो ते एक पारायण होतं, पण सामूहिक पारायणामध्ये आपण ज्यावेळेस भाग घेतो त्यावेळेस आपल्याला अनंतपटीचं फळ मिळत असतं. त्यामुळे आवर्जून, आणि पारायणाला जाता येत नसेल तर भरपूर प्रकारच्या सेवा आहेत, त्या तुम्ही सेवा करू शकता. यागामध्ये याग देखील गुरुवारपासून सुरू होणार आहे. प्रहर देखील सुरू होणार आहे. प्रहर सेवा तुम्ही ज्याच्यामध्ये हवी त्याच्यामध्ये भाग घेऊ शकता. पण याच्या पलीकडे देखील असं आहे की इतक्या सेवा करून देखील, इतकी स्वामी सेवा करून देखील आम्हाला कोणत्याच प्रकारचा अनुभव येत नाही किंवा आमचे कोणतेच प्रकारचे प्रश्न सुटतच नाही आहेत. अशा पद्धतीचा अनुभव देखील तुम्हाला येत असेल. म्हणजे किती जरी सेवा केली, किती जरी आपण कोणत्याही प्रकारची सेवा केली तरी देखील आपल्याला त्याच्यातून प्रश्न सुटत नाही आहे. आपण कुठे कमी पडतोय हे आपल्याला कळत नाही आहे. तर आज तुम्हाला मी सांगणार आहे, साक्षात परमपूज्य गुरु माऊलीने आपल्याला हे सांगितलेले आहे, कोणतेच प्रश्न सुटत नसतील, ज्यावेळेस आपल्या इतक्या सेवा करून देखील कोणत्याच प्रकारचे प्रश्न सुटत नसतील, कोणत्याच प्रकारच्या अडचणीतून मार्ग भेटत नसेल, तर परमपूज्य गुरु माऊलीने एक सेवा सांगितलेली आहे. ती सेवा जर मनापासून केली तर ज्या केल्या अगोदर तुम्ही सेवा केल्या पण त्याच्यातून कोणताच मार्ग भेटला नाही, त्या सेवा देखील तुमच्यासाठी काम करायला लागतात. कारण सेवा केलेली कधीच वाया जात नाही, एवढं लक्षात घ्या. ती सेवा आपल्यासाठी जरी आत्ता ह्या वेळेस काम केलं नाही तरी देखील ती सेवा नंतर आपल्या जसं काय आपलं कर्म प्रारब्ध व्यवस्थित होत जातील किंवा आपले जे चुकत आहे, जी चूक आपण सुधारतो त्याच्यातून देखील पुढे जसं जसं आपण जाल त्यावेळेस त्या सेवा त्या आपल्यासाठी काम करत असतात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर कशा अडचणी येतात बघा. आपल्या घरामध्ये सतत भांडणं, कटकटी, तंटा होत असतो. त्याच पद्धतीने आपल्यामध्ये बघा, घरामध्ये एक प्रकारे येऊच वाटत नाही, फ्रेश वाटत नाही. आपल्याला घरामध्ये फ्रेश वाटत नाही. घरामध्ये पाऊल टाकले की रखरख वाटते, चिडचिड होते, राग होतो, संताप होतो आपल्यावर, आणि आपला राग लहान मुलांवरती देखील निघून जातो. अशा पद्धतीचा संताप आपल्या घरामध्ये होत असतो. घरामध्ये करणी बाधा असते, वाईट बाधा असते किंवा नकारात्मकता खच्चून भरलेली असते. अशा वेळेस देखील होतो. लग्न जुळत नाही आहे, मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा कर्जबाजारी. सगळ्यात मोठा प्रश्न आत्ताच्या या काळामध्ये तर तो कर्जबाजारी आहे. कर्जामध्ये इतकं डुबून जातो आपण, तो कर्जाचा डोंगर इतका जड होतो की आता तो डोक्यावर आपल्या इतका भार होतो की तो आता खांद्यांना देखील पेलवत नाही आहे आपल्याला. अशा पद्धतीचा कर्ज आहे. कर्जामधून किती जरी बाहेर पडण्याचा प्रयत्न आपण केला तर त्याच्यातून बाहेर पडता येत नाही आहे. आता कुठे ते सुरू येत होते असं वाटलं की अचानक अडचण समोर येऊन उभी राहते आणि आपल्याला अजून कर्ज घ्यावं असं वाटत असतं. म्हणजे आपण एक खड्डा खोदतो, तो मुजवायला जातो, त्याच्यामध्ये माती टाकून आपण तो मुजवतो देखील व्यवस्थित कर्जाचा डोंगर. पण अशी वेळ आपल्या जीवनामध्ये येते परत अजून त्याचा डबल खड्डा आपण खोदत असतो. म्हणजे खड्ड्यावर खड्डे आपण एक प्रकारे खोदत जात असतो. त्यामुळे बघा, या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी ऋणमुक्ती होत नाही, म्हणजे मार्गच भेटत नाही आहे. अंधार, पूर्ण डोळ्यासमोर अंधार आहे. आणि अशा वेळेस आपण वेगळा काहीतरी विचार करतो, म्हणजे चुकीचं पाऊल उचलण्याच्या मार्गावरती असतो. पण एकच कळकळीची विनंती आहे सर्वांना, चुकीचं पाऊल उचलण्या अगोदर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पहा. भले आपल्याला राग येत असो, भले आपला संताप होत असो, पण आपण गेल्यानंतर त्यांचं काय होईल? आपण हे पाऊल उचलल्यानंतर माघारी तुम्ही या सगळ्या संकटातून बाहेर पळवाट काढली एक प्रकारे, बरोबर, तुम्ही निघून गेलात. पण जे तुम्हाला संकट फेस करायची होती तेच तुमच्या बायकोला, तीच तुमच्या आईवडिलांना, तीच तुमच्या मुलांना फेस करावी लागणार आहे. ती संकट काय संपणार आहेत का? नाही. तुम्ही त्या संकटाच्या रस्त्यातून बाजूला झाले तर ते संकट तुमच्या आडवं कुटुंबालाच येणार आहे, त्यांना ते भोगावंच लागणार आहे. संकट संपत नाही, एवढं लक्षात घ्या सगळ्यांनी. त्यामुळे अशा कोणत्याच पद्धतीचा विचार करू नका किंवा इमॅजिन करा फक्त की असं झालं तर काय होईल. एखाद्याच्या घरात अशी घटना घडलेली असते ना, त्या घरातल्या व्यक्तींना विचारा कशा पद्धतीचा दुःखाचा डोंगर त्यांच्या अंगावरती कोसळतो. त्यामुळे कधीच वाईट विचार करू नका. भले आपल्या घरातल्या व्यक्तींचा आपला राग होत असो, संताप होत असो, पण आपल्याविषयी त्यांच्या मनात देखील खूप प्रेम असतं. त्यामुळे बोलून व्यक्त व्हा. बोलून प्रश्न सुटतात, मार्ग निघतो. त्यामुळे कष्ट तर करायचंच आहे, पण त्याचसोबत अध्यात्माची देखील आपल्याला जोड लावायची आहे. त्यामुळे बघा, आपले इतके सेवा करून देखील प्रश्न सुटत नसतील, सेवेवरून विश्वास उडला आहे, देवांवरून विश्वास उडला आहे,
सगळं काही मान्य आहे, होतं फ्रस्ट्रेशन होतं, प्रत्येक व्यक्तीला होतं, तुम्हाला काय मलाही होतं, पण आपण त्या मार्गातून बाहेर पडायचं आहे का? सगळं संपवून टाकायचं आहे का? थोडा वेळ शांत बसा, एकांतात बसा, स्वतःसाठी वेळ द्या. मी नाही म्हणत आहे की लगेचच तुम्ही हे करा आणि ते करा, स्वतःसाठी वेळ द्या आणि नंतर तुम्ही ह्या सेवा करा. काय करायचं आहे तुम्हाला? कोणत्या सगळ्या सेवा करून तुम्ही थकलात का? तुम्ही नामस्मरण देखील करता, उठता बसता चालता बोलता, पण काय करा, सगळं करून झालेलं आहे ना, एकदा मी सांगते म्हणून हे करा. मी नाही, साक्षात परमपूज्य गुरु माऊलींनी तुम्ही हे सांगितलेलं आहे की एवढ्या सेवा करून देखील, इतकं सगळं करून देखील जर आपल्या आयुष्यातले प्रश्न सुटत नसतील, फक्त आपल्या देवघरासमोर बसायचं आहे किंवा महाराजांसमोर बसा, महाराजांना कळकळून एखाद्या शेजाऱ्याला आपण कसं आपल्या व्यथा सांगतो त्याच पद्धतीने महाराजांना सांगा. शेजाऱ्यांना सांगून काही उपयोग नाही, ते तुम्हाला त्या गोष्टीला तेल मीठ हळद सगळं फोडणी विडणी देऊन पुढे ट्रान्सफर करतात. म्हणजे असतं आपण एवढं सांगितलेलं पण ते एवढं लांबून पुढे सांगतात आणि ते ट्रान्सफर होत होत किती लांबतं आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपलीच इमेज खराब होत जाते एक प्रकारे. त्यामुळे त्यांना न सांगता, असं नाही म्हणत मी कोणाजवळ व्यक्त होऊ नका, अशा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये असायला देखील हवेत. असे मित्र मैत्रिणी आपल्या जवळचे आपला नवरा आपली बायको असायला हवी, पण अशा व्यक्तींना मित्रमैत्रिणी बनवायचे तुमच्या दुःखाचा भाव करणार नाहीत, बरोबर. त्यामुळे स्वामींना सांगा, स्वामी आपली आई आहेत, बाप आहेत, सगळं काय आहेत, आपली आई आहे. ती आईजवळ व्यक्त व्हा. आपल्या आईजवळ ज्यावेळेस तुम्ही व्यक्त व्हाल आणि फक्त शुद्ध अंतःकरणापासून महाराजांना हात जोडा, महाराज मी थकले आहे, मी थकलो आहे, बस आता मला सहन नाही होत आहे आणि काहीच बोलायचं नाही आहे, फक्त अगरबत्ती दोन लावा आणि त्या अगरबत्ती संपेपर्यंत नामस्मरण करा. एवढा तुमच्या आयुष्यातील शांततेचा वेळ तुम्ही फक्त महाराजांसाठी द्यायचा, फक्त नामस्मरण करा. नाही असे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर विचारा, तुम्हाला लगेच त्याचा अनुभव यायला सुरुवात होईल, लक्षात घ्या. आणि जी रक्षा पडलेली आहे ना त्या अगरबत्तीची, ती कपाळाला लावा आणि मग घराच्या बाहेर पडा. नाहीतर ती रक्षा देखील तुम्ही घरामध्ये टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक कोपऱ्यामध्ये फुंकर मारून बघा, घरात निगेटिव्हिटी देखील कमी होईल. अशा पद्धतीने महाराजांची सेवा करा, रोज करा. या 7 दिवसामध्ये करून पहा तुम्ही, म्हणजे 9 तारखेपासून 15 तारखेपर्यंत तुम्ही करून पहा. तुम्हाला या 7 दिवसात तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागलेले दिसतील किंवा जो अंधारलेली वाट होती त्याच्यामध्ये कुठेतरी प्रकाशाचा एक किरण आलेला तुम्हाला दिसेल, कुठेतरी मार्ग दिसताना दिसेल. अंधाऱ्या वाटेवरती जी काटेरी झुडपं तुमच्या पायाखाली येत होती त्याच्याखाली कुठेतरी तो रस्ता प्लेन दिसेल. त्या रस्त्यावरती तुम्हाला काटे दिसणार नाहीत, खड्डे दिसणार नाहीत, फक्त योग्य तो मार्ग दिसेल. आणि त्या मार्गावरती जाऊन देखील, मार्ग काय आपोआप मिळत नाही, कष्ट देखील करावं लागतं, पण त्या मार्गावर जाऊन आपल्याला कष्ट करायचे आणि योग्य मार्ग महाराज तुम्हाला दाखवणार आहेत. त्यामुळे महाराजांवरती विश्वास ठेवा, स्वामींवरती विश्वास ठेवा, सेवेवरती विश्वास ठेवा आणि फक्त ही एक गोष्ट करा, महाराजांसमोर बसून शांत मनाने शुद्ध एकदम हे सगळं डोकं असं एकदम शांत ठेवायचं आणि फक्त हात जोडून महाराजांना कळकळीची विनंती करायची आणि फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हळू व्यवस्थित शांततेत कोणत्याच प्रकारचा विचार डोक्यामध्ये येऊन द्यायचा नाही. फक्त मी, माझे स्वामी आणि माझी सेवा, विषय संपला. एवढंच करायचं, तुम्हाला 100% मार्ग मिळेल. एकदा तुम्ही ही सेवा करून पहा आणि मग तुम्ही मला त्याच्यातून काय अनुभव येतो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तरी देखील तुमच्या अजून काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये शंका विचारू शकता तुम्ही. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींचरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.